Welcome students. Here again in the practical session we are dealing with the physical chemistry practical, the practical of chemical kinetic. The chemical kinetic means the rate of the reaction is determined, and the reaction for the study is hydrolysis of मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट हे इस्टर आहे, त्याचा हायड्रोलिसिस रिॲक्शन करत असताना रिॲक्शनचा रेट काय असतो ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. एम टू स्टडी द स्पेसिफिक रिॲक्शन रेट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट in presence of hydrochloric acid. Apparatus: burette, glass stoppered bottles, 5 ml pipette, measuring cylinder, conical flask, beaker and stopwatch. Stopwatch is required. The chemicals: N/2 hydrochloric acid, N/10 sodium hydroxide solution, methyl acetate, ice is required, phenolphthalein indicator. Now, the procedure: in a stoppered bottle number 1, take 100 cc of N/2 hydrochloric acid by measuring cylinder. स्टॉपवर्ड बॉटल तुम्ही काय करायचं आहे, स्टॉपवर्ड बॉटल एक वॉश करून क्लीन करून घ्यायची आहे. ही स्टॉपवर्ड बॉटल आहे आणि त्याच्यावर असं 1 नंबर तुम्ही चॉकच्या सहाय्यानं काय करायचं आहे, मेन्शन करायचा 1 नंबर, कारण आपल्याला 2 बॉटल लागणार आहेत. अँड इन दिस बॉटल नंबर 1 टेक 100 cc. हे 100 ccचं सिलेंडर आहे. हे सिलेंडरच्या सहाय्यानं हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करा, 100 cc घ्या बरोबर इथंपर्यंत आणि या बॉटलमध्ये पोअर करा. दिस इज स्टेप नंबर 1. इन द सेकंड स्टेप, इन टू स्टॉपर बॉटल नंबर 2 टेक 5 cc ऑफ मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट बाय पिपेटनं घ्या किंवा ब्युरेट पण लावलेली असती. आपल्या लॅबोरेटरीमध्ये ब्युरेटच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दिस इज द बॉटल नंबर 2. याच्यावर 2 नंबर मेन्शन केलेला आहे. अँड मिथिल ॲसिटेट, दिस इज अ मिथिल ॲसिटेट. टेक 5 cc ऑफ दिस मिथिल ॲसिटेट इन टू दिस बॉटल नंबर 2. आता आपल्याला बॉटल किती झाल्या, bottle number 1 and bottle number 2. Then keep these 2 bottles in a water bath for about 10 minutes to attain the room temperature. हे आता बॉटल नंबर 1 आहे, बॉटल नंबर 2 आहे. हा वॉटर बाथ आहे. वॉटर बाथमध्ये वॉटर घ्या, इथं वॉटर घ्या याच्यात आणि बॉटल नंबर 1 आणि 2 दोन्ही ह्या वॉटर बाथमध्ये ठेवून द्या टू अटेन द रूम टेम्परेचर. Then fill the burette with N/10 sodium hydroxide solution by taking usual precautions. म्हणजे एअर बबल नसला पाहिजे, ते आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे ब्युरेट कशानं भरून घ्यायचे आहे, N/10 म्हणजे 0.1 नॉर्मल sodium hydroxide solution. This is the solution is taken in the beaker and this burette is filled with this sodium hydroxide solution. Then into a clean conical flask, त्याला आपण टायट्रेशन फ्लास्क म्हणतोय. टेक फ्यू पीसेस ऑफ आईस. आईस असतोय, आईसचे छोटे छोटे तुकडे घ्या. आईस नसेल मग काय घ्यायचं आहे, 5 cc आईस कोल्ड वॉटर. जर आईस नसेल तर आईस कोल्ड वॉटर घ्या. अँड ॲड 2 to 3 ड्रॉप्स ऑफ फिनॉल्फथेलिन इंडिकेटर. आपल्याला इथं या टायट्रेशन फ्लास्कमध्ये आपण काय केलेलं आहे, आईस कोल्ड वॉटर घेतलेलं आहे आणि त्यात फिनॉल्फथेलिन इंडिकेटर ॲड केलेला आहे. ओके, हा इंडिकेटर. द फंक्शन ऑफ द आईस, आपण आईस का टाकायचं, द फंक्शन ऑफ द आईस इज टू स्टॉप ऑर अरेस्ट ऑर फ्रीज द रिॲक्शन दॅट टेक्स प्लेस ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम. कारण आपण हे टायट्रेशन हे टाईमनुसार करणार आहे, 10 मिनिट्स 20 मिनिट्स. मग आपल्याला 10 मिनिटचं रीडिंग मिळायसाठी आपण त्या 10 मिनिटला काय रेट आहे तो रेट रिॲक्शन स्टॉप झाल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं आपल्याला त्या टायमिंगला रिॲक्शन अरेस्ट करायचे आणि त्यासाठी
आईस किंवा आईस कोल्ड वॉटर त्यामध्ये टाकायचं आहे. देन केअरफुली ट्रान्सफर द होल N/2 हायड्रोक्लोरिक ॲसिड जे 100 ml आहे ते 100 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड फ्रॉम बॉटल नंबर 1मध्ये घेतलं होतं टू बॉटल नंबर 2 ज्याच्यामध्ये मिथिल ॲसिडेट आहे. अँड शेक वेल, बॉटल चांगली शेक करून घ्या. अँड नोट द टाईम ऑफ, किती वेळ लागतो मिक्सिंगला, हे बाबा 2 सेकंद किंवा किती वेळाला झालेलं आहे, स्टॉप झालं, किती वाजता मिक्स झालं आहे ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. ओके, दिस बॉटल नंबर 1 ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड 100 cc घेतलेलं आहे. ही बॉटल नंबर 2 ज्यामध्ये आपण मिथिल ॲसिडेट घेतलेलं आहे. आणि कसं ओतायचं आहे, फ्रॉम बॉटल नंबर 1 टू बॉटल नंबर 2. हे बघा, बॉटल नंबर 1 टू बॉटल नंबर 2. नेहमी जास्त सोल्युशन कमी सोल्युशनमध्ये ओतायचं आणि त्याची वेळ नोट डाऊन करायची. मिक्सिंग झालं की वेळ नोट डाऊन करायची. तुमच्याकडं स्टॉपवॉच असं आपल्या लॅबोरेटरीत मिळते किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा असं वॉच असतं. त्यामुळे किती वाजता मिक्स केलं ते टाईम ऑफ मिक्सिंग नोट डाऊन करायचं. त्यानंतर मिक्स केल्याबरोबर इमिडिएटली पिपेट आउट 5 cc ऑफ द रिॲक्शन मिक्सचर इन अ कोनिकल फ्लास्क. आता सुरुवातीचं मिक्सिंग टायमिंग 0 आहे, आपण मिक्स केलं लगेच पिपेट आउट करायचं आहे. अँड पिपेट आउट 5 cc ऑफ द रिॲक्शन मिक्सचर इन अ कोनिकल फ्लास्क कंटेनिंग, ज्यामध्ये सुरुवातीला आपण घातलेलं आहे आईस किंवा आईस कोल्ड वॉटर अँड फिनॉल्फथालीन इंडिकेटर. अँड टायट्रेट इट अगेन N/10 सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन फ्रॉम द ब्युरेट. ब्युरेटमध्ये आपण N/10 सोडियम हायड्रॉक्साईड भरलेलं आहे आणि त्या सोल्युशनबरोबर तुम्हाला टायट्रेशन फ्लास्कमधलं सोल्युशन टायट्रेट करायचं आहे. कुठंपर्यंत, टिल परमनंट पिंक कलर स्टेबल फॉर 20 to 30 seconds. जस्ट डेव्हलप्स, पिंक कलर तुमच्या त्या कोनिकल फ्लास्कमध्ये डेव्हलप झाला पाहिजे. आपण हे रिडिंग 0 मिनिटाला घेतलेलं आहे. अँड देअरफॉर दिस इज द 0 minute रिडिंग अँड इज डेझिग्नेटेड ॲज T0 और V0, दॅट इज 0 टायमिंगचं रिडिंग. हा थोडासा एक्सपेरिमेंट तुम्हाला वेगळा आहे. बॉटल नंबर 2 आहे ज्यामध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड बॉटल नंबर 1मधलं ओतून घेतलेलं आहे आणि ज्यामध्ये ऑलरेडी मिथिल ॲसिड आहे त्या बॉटल नंबर 2मधलं शेक केल्यानंतर 0 मिनिटाचा रिडिंगसाठी पिपेट आउट करा ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये. आणि कोनिकल फ्लास्कमध्ये पिपेट आउट करून ज्यामध्ये ऑलरेडी फिनॉल्फथालीन घातलेलं आहे, आईस कोल्ड वॉटर घातलेलं आहे, टायट्रेशन करा. कुठं पण टायट्रेशन करा, जस्ट पिंक कलर डेव्हलप झालेलं आहे. ते दिसतोय बघा, थोडासा पिंक कलर आपल्या कोनिकल फ्लास्कमधल्या सोल्युशनला आलेलं आहे. त्याप्रमाणे 0 मिनिटाचं रिडिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर अगेन fill the burette with sodium hydroxide solution and repeat the titration by pipetting out 5 cc of reaction mixture at the successive intervals of time. आता सुरुवातीला तुम्ही 5 ml 0 टायमिंगला पिपेट आउट केलं. त्याच्यानंतर 0पासून 10 मिनटं पूर्ण झाली तुमच्या स्टॉपवॉचमध्ये की 10 मिनटाचं रिडिंग घ्यायचं. त्याच्यानंतर परत 10 मिनटाचं म्हणजे ते झालं 20 मिनटाचं. परत 10 मिनटानं म्हणजे ते झालं 30 मिनटाचं फ्रॉम द स्टार्ट. 40 मिनटाचं फ्रॉम द स्टार्ट अँड 50 minutes फ्रॉम द स्टार्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. म्हणजे पहिलं रिडिंग 0 मिनटाचं येणार, त्यानंतर 10 मिनटाला येणार, त्यानंतर परत 10 मिनटानं म्हणजे टोटल 20 मिनटानं झालं, परत 10 मिनटानं म्हणजे 30 मिनटानं, परत 10 मिनटं 40 मिनटाने, लास्ट परत 10 मिनटानं म्हणजे 50 मिनटानं फ्रॉम द स्टार्ट. अँड दीज रिडिंग्ज आर कॉल्ड ॲज अ TT, that is reading, titration reading at time T, okay, or VT, volume at time T, okay. Now ask for infinite reading. तुम्हाला infinite reading T infinity or V infinity हे दिलं जातं. Then calculate the values of velocity constant K. velocity constantला K म्हणजे वेलॉसिटी, रिॲक्शन रेट ऑफ द रिॲक्शन आपण स्टडी करणार आलो म्हणून आपल्याला वेलॉसिटी कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. त्याला ॲब्रिवेशन आहे के आणि रिलेशन आहे के इक्वल टू
दिस इज अ के इक्वल टू 2.303 अपॉन टी म्हणजे टाईम इंटू लॉग टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स. हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला केच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. त्याच्यानंतर रिॲक्शन्स बघा आपल्याला. हे आपलं मिथिल ॲसिटेट आहे. हायड्रॉलिसिस इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. द मिथिल ॲसिड इज इस्टर which is converted into acid plus alcohol. Ester on hydrolysis gives acid plus alcohol. आपल्याला ॲसिडिक ॲसिड अँड मिथॅनॉल मिळालेलं आहे. हे झालेलं आहे. HCl काही वापरलं गेलेलं आहे हायड्रोलिसिसला अँड एक्सेस ऑफ HCl is titrated against NaOH alkali giving salt plus water. Okay, and therefore again NaOH used for the neutralization of acidic acid. Okay, acid, alkali, salt, water. This is the reaction. ऑब्झर्वेशन्स बघा. आपल्याला ब्युरेटमध्ये काय घ्यायचं आहे, N/10 म्हणजे 0.1 नॉर्मल सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. इन द कोनिकल फ्लास्क आपण आईस घेणार आहे आणि 5cc रिॲक्शन मिक्सर घेणार आहे, जे बॉटल नंबर 2 मध्ये आपण मिक्स केलेलं आहे मिथिल ॲसिटेट आणि 100cc हायड्रोक्लोरिक ॲसिड. इंडिकेटर आपल्याला फिनॉल्थिलीन आहे आणि एंड पॉईंट काय, कलर चेंजेस फ्रॉम कलरलेस टू फेंट पिंक. हा एंड पॉईंट आहे. ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला टेबलमध्ये टी इन्फिनिटी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली जाईल. इथे टी इन्फिनिटी व्हॅल्यू मागून घेऊन लिहायची आहे. त्यानंतर एचं कॅल्क्युलेशन. ए म्हणजे टी इक्वल टू टी इन्फिनिटी मायनस T0. T0 म्हणजे 0 मिनटाला जे रिडिंग आलेलं आहे ते रिडिंग टी इन्फिनिटी रिडिंगमधून वजा टाकल्यावर आपल्याला एची व्हॅल्यू मिळणार आहे. त्यानंतर नोट डाऊन द ऑब्झर्वेशन्स इन दिस टेबल. टाईम इन मिनिट 0 मिनटाचं रिडिंग, 10 मिनटाचं रिडिंग, 20चं, 30, 40, 50. हे झालं रिडिंग 10 मिनिट्स टाईम इंटरवलनं घेतलेले आहेत. म्हणजे स्टार्टपासून काय येणार आहे, 10, 20, 30, 40, 50 अशी 6 रिडिंग होणार आहेत. त्यानंतर एक्स काढायचा आहे. एक्स कसं काढायचा आहे, TT मायनस T0. हा TT आहे. आता इथं 0 येणार कारण TT पण 0च आहे आणि T0 पण 0, म्हणजे ह्यातून तेच रिडिंग सेम रिडिंग वजा करायचं आहे, त्यामुळे इथं 0 येणार. इथं येणार आपल्याला एक्स येणार, इथं एक्स येणार, इथं एक्स येणार, इथं एक्स येणार, इथं ए मायनस एक्स. एची व्हॅल्यू इथं दिलेली आहे. ह्यामधून एक्स वजा टाकलं की तुम्हाला ए मायनस एक्सच्या व्हॅल्यू मिळून जातो. त्यानंतर ए अपॉन ए मायनस एक्स घ्यायचा आहे. ए व्हॅल्यू माहीत आहे, ए अपॉन ए एक्स मान्य आहे. ए अपॉन ए मायनस एक्सच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. त्याचा लॉग बघा, लॉग ए अपॉन ए. फक्त लॉगच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत इथं, फक्त अँटीलॉग बघायचा नाही, फक्त लॉगच्या व्हॅल्यू लिहायच्या. आणि के मिनिट पर काढायचा आहे तो के पर मिनिटचा कॅल्क्युलेशन करून कोणता फॉर्म्युला आहे, के इक्वल टू 2.3 अपॉन टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. ओके, कॅल्क्युलेशन्स बघा. फॉर द वेलॉसिटी कॉन्स्टंट द फॉर्म्युला इज के इक्वल टू 2.303 upon t log to the base 10 a upon a minus. Now suppose T infinity, that is infinity reading, that is amount of hydrochloric acid in 5 ml of reaction mixture plus amount of acidic acid formed when hydrolysis is complete. ज्यावेळी कंप्लीट हायड्रोलिसिस झाले त्यावेळी किती अमाऊंट ॲसिडिक ॲसिड तयार झालेले आहे. त्यानंतर T0 हे इनिशियल रिडिंग आहे 0 टायमिंगचं. दॅट इज अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन 5 ml ऑफ द रिॲक्शन मिक्सचर ॲट 0 टायमिंग. मग टी इन्फिनिटी मायनस T0 कसं काढायचं आहे, अमाऊंट ऑफ ॲसिडिक ॲसिड फॉर्म वेन हायड्रोलिसिस इज कम्प्लीट, दॅट इज इक्वल टू टोटल अमाऊंट ऑफ इस्टर हायड्रोलाइज इन 5 ml रिॲक्शन मिक्सचर, that is the initial concentration of the ester which is denoted by letter A, small a काढलेला आहे आपण. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन्स आहे TT, that is a titration reading after T minutes, म्हणजे 10 मिनटं, 20 मिनिट, 30 मिनिट फ्रॉम द स्टार्ट ऑफ द रिॲक्शन. दॅट इज अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन 5 ml रिॲक्शन मिक्सचर प्लस
अमाऊंट ऑफ ॲसिडिक ॲसिड फॉर्म आफ्टर टी मिनिट्स. 10 मिनिटांनंतर किती ॲसिडिक ॲसिड तयार झालं, 20 मिनिटांनंतर किती ॲसिडिक ॲसिड तयार झालं, 30 मिनिटांनंतर किती ॲसिडिक ॲसिड तयार झालं आहे, त्याला आपण TT म्हणतो. त्यानंतर TT मायनस T0 अमाऊंट ऑफ ॲसिडिक ॲसिड फॉर्म आफ्टर T मिनिट्स दॅट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ ईस्टर हायड्रोलाइज इन 5 ml मिक्सचर आफ्टर T मिनिट्स, आणि याला TT मायनस T0 इज गिवन बाय x स्मॉल x. thus A इक्वल टू T इन्फिनिटी मायनस T0 हे पहिलं कळालं आहे तुम्हाला. x म्हणजेच TT मायनस T0, A मायनस x म्हणजे T इन्फिनिटी मायनस TT, and thus equation becomes K equal to 2.303 upon T log to the base 10 T infinity minus T0 divided by T infinity minus TT. T infinity म्हणजे T0 म्हणजेच A आणि T infinity म्हणजे TT म्हणजे A minus x. Now the plot the graph of log A upon A minus x against time t. The nature of the graph. हा ग्राफ असा काढायचा आहे. एक्स ॲक्सिसवर काय घ्यायचं, हा एक्स ॲक्सिसवर याच्यावर टायमिंग घ्या 10, 20, 30, 40, 50, आणि वाय ॲक्सिसवर हा वाय ॲक्सिस आहे तुम्हाला लॉग A अपॉन A मायनस एक्स घ्यायचा आहे. अशी तुम्हाला स्ट्रेट लाईन ग्राफ मिळेल. त्या ग्राफचा y अपॉन x म्हणजे ही किती व्हॅल्यू आहे आणि त्याला डिवाईड करा एक्सनं, स्लोप काढा. हा स्लोप काढलेला आहे इथं, आणि स्लोपवरून केची व्हॅल्यू काढायची आहे. के इक्वल टू 2.303 इंटू स्लोप. स्लोपला 2.303नं मल्टिप्लाय केलेलं आहे की आपल्याला वेलॉसिटी कॉन्स्टंट ग्राफवरनं सुद्धा कॅल्क्युलेट करता येतो. न कॅल्क्युलेट द मीन व्हॅल्यू. आता व्हॅल्यू केच्या ज्या 5 मिळतात त्याचा मीन काढायचा आणि तो मेन्शन करायचा आहे. आणि आपल्याला SI युनिटमध्ये जर काढायचा असेल तर आलेल्या व्हॅल्यूला 16 डिवाईड करा. SI युनिटमध्ये आपण सेकंद वापरतो, देअरफॉर केची व्हॅल्यू पर सेकंद काढता येईल. त्यानंतर रिझल्ट, मेन्शन युअर रिझल्ट्स. मीन के बाय कॅल्क्युलेशन आणि के फ्रॉम ग्राफ, असे दोन रिझल्ट. दोन्ही के हे कॉन्स्टंट असतात जवळपास. नाउ द स्टुडंट्स फॉर रायटिंग दिस एक्सपेरिमेंट, राईट द एक्सपेरिमेंट इन द जर्नल. तुम्ही हा एक्सपेरिमेंट जर्नलमध्ये लिहायचा आहे विथ द हेल्प ऑफ हँडबुक. हँडबुकच्या सहाय्यानं आणि ह्या व्हिडिओच्या सहाय्यानं तुम्ही हा एक्सपेरिमेंट जर्नलमध्ये लिहायचा आहे. आता जर्नलमध्ये लिहित असताना तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल, रीडिंग अँड कॅल्क्युलेशनची गरज आहे. and therefore for writing this experiment, observation table with readings and the calculation of velocity constants of the reactions are given for your information. तुमच्यासाठी मी दिलेले आहेत. तुम्ही काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द मीन व्हॅल्यू ऑफ द वेलॉसिटी कॉन्स्टंट. ती मी काढलेली नाही, तुम्ही काढायची आहे. मीन व्हॅल्यू वेलॉसिटी कॉन्स्टंटची काढायची आणि इथं नोट डाऊन करायचे आहेत. मीन व्हॅल्यू कशी आहे तर ऑब्झर्वेशन टेबल्स बघूया आपण आता पुढं. अगोदर आपण जो ग्राफ काढणार आहे त्याची माहिती घेऊया. ऑल्सो प्लॉट द ग्राफ ऑफ लॉग ए अपॉन ए मायनस एक्स अगेन्स्ट टाईम टी. म्हणजे लॉग ए अपॉन ए मायनस एक्स हे आपण वाय ॲक्सिसवर घेतो आहे आणि टाईम टी हे एक्स ॲक्सिसवर घ्यायचं आहे. नेहमी वाचताना आपण वाय वर्सेस एक्स असं वाचतो आहे, त्यामुळे लॉग ए अपॉन ए मायनस एक्स हे वाय ॲक्सिसवर असणार आहे आणि टाईम टी हे एक्स ॲक्सिसवर असणार आहे. अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी कॉन्स्टंट के बाय यूजिंग द इक्वेशन. इथे इक्वेशन ग्राफवरून काढायसाठी इक्वेशन आहे के इक्वल टू 2.303 इंटू स्लोप. जो स्लोप तुम्ही आपण काढणार आहोत. ओके, आता टेक लॉग ए अपॉन ए मायनस एक्स ऑन वाय ॲक्सिस अँड टाईम टी ऑन एक्स ॲक्सिस. स्केल कसं घ्यायचं आहे बघा. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 मिनिट्स घ्यायचं आहे तुम्ही. अँड देन ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 0.2 युनिट्स असं स्केल घ्यायचं आहे. अँड टेक द पॉईंट्स अकॉर्डिंगली. म्हणजे 10 मिनिट्सला किती वाय ॲक्सिसवरचं रिडिंग आहे,
म्हणजे लॉग ए अपॉन ए मायनस व्हॅल्यू आहे. त्यानंतर 20ला किती आहे, 30ला किती आहे, असे पॉईंट्स घ्यायचे. अँड प्लॉट द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन ऑफ पासिंग थ्रू दीज पॉईंट्स अँड दिस लाईन ऑल्सो पासेस थ्रू द ओरिजिन. काय होते, ओरिजिनमधून सुद्धा ही लाईन जाते. Now find out the slope of the line by the relation slope is equal to y divided by x. y ची व्हॅल्यू न्युमरेटरमध्ये घ्या, एक्सची व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये घ्या आणि काय ॲन्सर येते ते बघा, y डिवायडेड बाय एक्स. अँड फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द वेलॉसिटी कॉन्स्टंट के बाय युजिंग द इक्वेशन के इक्वल टू 2.303 इंटू स्लोप. आपल्याला केची व्हॅल्यू ग्राफवरनं सुद्धा मिळते. मेन्शन द रिझल्ट ॲज. ग्राफचा रिझल्ट कसा लिहायचा आहे, द ग्राफ ऑफ लॉग ए अपॉन ए मायनस एक्स इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ओरिजिनमधून जाणारी स्ट्रेट लाईन असा ग्राफ मिळतो आपल्याला. ऑब्झर्वेशन टेबल दिलेले आहेत बघा इथं. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये टी इन्फिनिटी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते, त्याप्रमाणे तुम्ही एचे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ए कसं काढायचं आहे, टी इन्फिनिटी मायनस टी झिरो. टी झिरो म्हणजे टायट्रेटची रिडिंग ॲट झिरो टायमिंग. सुरुवातीला तुम्ही मिक्स केल्या जे रिडिंग असतं ते 0 मिनटाचं असतं, ते टी झिरो. टी झिरो टी इन्फिनिटीमधून वजा टाका, तुम्हाला एची व्हॅल्यू मिळेल. आता पुढच्या कॉलममधलं कॅल्क्युलेशन आहे, एक्स काढायचं आहे. टी टी सेम आहे, टी झिरो एवढं म्हणून झिरो आलेलं आहे, त्यामुळे एची व्हॅल्यू एक्स झिरो असल्यामुळं तीच राहिलेली आहे. ए अपॉन ए मायनस एक्स 1 आलेलं आहे, त्यामुळे लॉग काय बघायची गरज नाही, के काय काढायची गरज नाही. 10 मिनिट्सचं रिडिंग 27.2 आहे. एक्स किती येणार, टी टी मायनस टी झिरो असं करायचं आहे, टी टी मायनस टी झिरो. त्याप्रमाणे 1.2 आलं. ए मायनस एक्स 24 आलं. ए अपॉन ए मायनस एक्स हा रेशो घ्या, तो येईल 1.05. त्याचा लॉग बघा, तो लॉग इतका येईल. आणि केचं कॅल्क्युलेशन 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स हे रिलेशन वापरून केची व्हॅल्यू असं. 20 मिनटाला के किती, 30ला के किती, 40ला अँड 50ला केच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. इथं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. ओके, ए 10 मिनिट्स आहे, त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा. इथं बघा रिलेशन एक सांगतो तुम्हाला, के इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग ए बाय ए मायनस एक्स. के इक्वल टू 2.303, टी आहे 10 आणि लॉग ए बाय ए मायनस एक्सची व्हॅल्यू आहे 0.0212. याचं ॲन्सर काढलं, त्याला मल्टिप्लाय केलं, दोन्हींचा मल्टिप्लिकेशनचा ॲन्सर घेतलं. आता हे कन्व्हर्शन कसं करायचं आहे, इथं 1.1 इकडं आलं, परत डेसिमल पॉईंट इथं आला, इथं डेसिमल पॉईंट आला तर 10⁻³ असे कन्व्हर्शन करून केची व्हॅल्यू लिहायचं आहे. हे 20 मिनिटाचं कॅल्क्युलेशन आहे. इथं 20 आहे बघा, 30 मिनिट्स, 40 मिनिट्स आणि 50 मिनिट्स सगळी कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही करायचे आहे. त्यानंतर हा ग्राफ काढलेला आहे मी. हा ग्राफ तुम्हाला क्लिअर होतो आहे का बघा. इथं स्केल लिहिलेलं आहे मी, स्केल ऑन 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 मिनिट्स, 1 ऑन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 0.2. त्यानंतर कॅल्क्युलेशन्सवर मी दिलेले आहेत. ग्राफ कसा काढला आहे बघा, इथं ग्राफ काढलेला आहे. वाय ॲक्सिसवर लॉग ए अपॉन ए मायनस एक्स घेतलेला आहे ग्राफचा, आणि असा त्याचा स्केल घेतलेला आहे 0.021 युनिट घेतलेला आहे, त्यामुळे 0.04, 0.06 याप्रमाणे वाय ॲक्सिसवर आपण स्केल घेतलेला आहे. आणि एक्स ॲक्सिस हे ओरिजिन आहे. एक्स ॲक्सिस करतो 5, 10, 15, कारण आपण 1 सेंटीमीटर इक्वल टू 5 मिनिट्स घेतलेलं आहे, त्याप्रमाणे एक्स ॲक्सिसवर असं स्केल येईल. त्याप्रमाणे 10 मिनिट्सला काय लॉग ए अपॉन ए मायनस एक्सची व्हॅल्यू, ही 20 मिनिटची व्हॅल्यू, ही 30, ही 40, ही 50, आणि असा लाईन जी येईल ती स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्याच्यानंतर तुम्ही ए बीचं डिस्टन्स किती आहे, आता ए बीचं डिस्टन्स इथे मी कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्याला वाय
आणि बी सीचं डिस्टन्स एक्स म्हणलेलं आहे. मी इथं कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत, जरा क्लिअर करतो आहे कॅल्क्युलेशन तुमच्या माहितीसाठी. बघा वाय बाय एक्स घेतलेलं आहे. ए बीची व्हॅल्यू ए बी म्हणजे 0.062 मायनस 0.040 आणि बीच्या ठिकाणी टाईम आहे 35 आणि सीच्या ठिकाणी आहे 20. त्याप्रमाणे ॲन्सर येतं आहे 0.022 डिवाइड बाय 15. त्याचा आन्सर येतं आहे 0.00146 म्हणजे मी मल्टिप्लाय 10⁻³ ह्याच्यात. आता के काढायचं आहे. केचं कॅल्क्युलेशनसाठी ग्राफवरून 2.303 इंटू स्लोप हे कॅल्क्युलेशन आहे. स्लोपची व्हॅल्यू घेतलेली आहे, ही व्हॅल्यू केची व्हॅल्यू काढलेली आहे आणि ती केची व्हॅल्यू कन्वर्ट करून लिहिलेली आहे. जवळपास तेवढीच केची व्हॅल्यू येते. आणि रिझल्ट कसा लिहिलेला आहे बघा. द ग्राफ ऑफ, हा रिझल्ट आहे, द ग्राफ ऑफ लॉग ए अपॉन ए मायनस एक्स वर्सेस टी इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि वरती टॉपला काय लिहायचं आहे, टॉपला हे लिहायचं आहे बघा, केमिकल कायनेटिक्स ग्राफ ऑफ लॉग ए अपॉन ए मायनस एक्स वर्सेस टाईम टी. हा वाय ॲक्सिस आहे आणि खाली दाखवलेला आहे तो हा एक्स ॲक्सिस आहे. ओके. With this, we have completed our practical. Thank you.